हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. या साडीची कहाणी सांगते तुम्हाला आज. आता काय झालं, ही साडी घेतलेली आहे ती कस्टमरची आहे आणि कस्टमरने माझ्याकडे त्यांच्या कामवाली बाई आहे त्यांच्याकडून माझ्याकडे आणून दिलेली आणि साडी फक्त आणून दिली. त्याला काय करायचं आहे अजिबात सांगितलं नाही आणि अजून एक 4-5 ड्रेस होते त्याच्यासोबत ही साडी होती. म्हणजे अल्टर करायचे कपडे होते आणि ही साडी आणून दिल्यानंतर त्या कस्टमरने मला काय करायचं या कपड्यांना तेही सांगितले नाही. मी 15 दिवस ठेवले, काही समोरून काहीही सांगितले नाही म्हणून. आम्ही फोन करून विचारलं काय करायचं, तर साडीला पिको फॉल करायचा आणि ब्लाऊज शिवायचा म्हणून सांगितले. तयार करायला घेतला, साडी पिको फॉल करायला घेतली आणि ब्लाऊजसुद्धा शिवायला घेतला. पूर्ण ब्लाऊज शिवून दिला, ठेवला आणि त्यानंतर त्यांचा फोन आला की साडी ब्लाऊज शिवायचा नाही कारण व्यवस्थित नाही आहे, साडी आवडली नाही. 15 ते 20 दिवस ती माझ्याकडे साडी आहे, तेव्हा त्यांनी सांगितले नाही आणि ब्लाऊज शिवून झाला, साडीसुद्धा तयार करून झाली पूर्ण म्हणजे पिको फॉल करून. त्यानंतर त्यांनी म्हणतात की शिवायचा नव्हता. तर मी ह्याच्यात काय करू सांगा? अगोदरच तुम्हाला शिवायचं नव्हतं तर द्यायचं नव्हतं आणि मी 15 दिवस वाट बघितली की तुम्ही काय सांगताय. त्यानंतर मी ब्लाऊज शिवला आहे. आता याच्यात कुणाची चूक मला नक्की सांगा. आणि ब्लाऊज परफेक्ट झाला, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना आता कपडा आवडला नाही. तर कपडा आवडला नाही ही माझी चूक नाही, तर त्यांना ती साडीच आवडली नव्हती. त्या ऑनलाईन घेतली होती. आता मैत्रिणी, असे कस्टमर तुमच्याकडे सुद्धा भेटतात का? नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका.